ChatGPTने घेतला या दोन मुलींचा जीव. कॉलेजला गेलेल्या मुली घरी परतल्याच नाही आणि जेव्हा सापडल्या तेव्हा सर्वांचा थरकाप उडाला. नेमकं या दोन मुलींसोबत काय घडलं ते पाहू. त्या अगोदर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. रोशनी शिरसाट वय वर्ष 18 आणि जोशना चौधरी वय वर्ष 20 या दोघेही लहानपासूनच्या मैत्रीण एकाच कॉलेजमध्ये एकाच ठिकाणी शिकायला. रोशनी आणि जोशना नेहमीप्रमाणे कॉलेजसाठी घरातून निघाल्या, पण सायंकाळ होऊन गेली तरी देखील त्या घरी परतल्या नाही. त्यामुळे आईवडिलांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली. पोलिसांनी लगेचच दोघींचाही मोबाईल नंबर ट्रॅक केला. त्यांना लोकेशनही सापडलं. ते लोकेशन दाखवत होतं स्वामीनारायण मंदिराजवळचं. पोलीस लगेचच त्या लोकेशनला पोहोचले. तिथे त्यांना त्या मुलींची स्कूटी आढळली, पण मुली कुठे दिसल्या नाही. तेथील CCTV चेक करण्यात आले. CCTVमध्ये दिसलं त्या दोन्ही मुली मंदिराच्या आवारामध्ये असलेल्या वॉशरूममध्ये गेले, पण तिथून त्या बाहेर आल्याच नाही. पोलिसांना पूर्ण संशय झाला. दोन्ही मुली वॉशरूममध्येच आहेत, पण दरवाजा आतमधून बंद होता. पोलिसांनी तो दरवाजा तोडला तेव्हा रोशनी आणि जोशना जमिनीवरती मृत अवस्थेत पडलेल्या होत्या. त्या मुलींसोबत काय घडलं हे शोधण्यासाठी पोलिसांनी सर्वात अगोदर त्यांचे मोबाईल तपासले. मोबाईलमध्ये त्यांनी ChatGPT गुगलवरती सर्च केलं होतं. त्रास न होता जीवन कसं संपवायचं, त्याशिवाय भूल देण्याचं औषध देखील सर्च केलं होतं. पण इथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे ChatGPT अशा कोणत्याही प्रकारची माहिती देत नाही. आपण आत्ता सर्च करून पहा, अशा प्रकारची माहिती ChatGPT देतच नाही. मग या दोन मुलींना अशा प्रकारची माहिती कुठून भेटली? पोलीस सदर घटनेचा तपास करत आहे. पण कॉलेजच्या मुली आणि अशा प्रकारे जीवन संपवणं ही एक धक्कादायक बाब आहे.